नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। भोपळे विद्यालयातील 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र। महात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचलित सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या सत्रातील राष्ट्रीय आर्थिक दुर्लभ घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। या परीक्षेत 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्यापैकी 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून तेल्हारा तालुक्यात अग्रक्रम मिळवला आहे। या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 4 वर्षासाठी दरवर्षी 12,000 रुपये प्रमाणे एकूण 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे। या चिरंजीव वरद पंकज अग्रवाल याने EWS या प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा, चिरंजीव आर्यन धनराज गवई अणुजाती या प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा, नयन राजेश तायडे सर्वसामान्य प्रवर्गातून 10वा, चिरंजीव सार्थक संतोष आकोटे सर्वसामान्य प्रवर्गातून 15वा, कुमारी श्रद्धा सुधीर राऊत इतर मागासवर्गीय गटातून 34वा क्रमांक प्राप्त करून या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे। या सर्व विद्यार्थ्यांना महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे, कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, संचालक प्राध्यापक कौस्तुभ भोपळे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य डॉक्टर प्रशांत विघे, प्राचार्य संतोष कुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खांजोडे, डॉक्टर योगेश पोहकार, डॉक्टर आशिष गवार तसेच सर्व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आलं। विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांना देतात। महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे, दानापूर।